रुपाली एकटीच शेतात होती. तिच्यावर माझा राग होता. तिला गव्हाच्या शेतात नेले आणि सर्व राग काढला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या शेतातला गहू काढला होता. शेजारी दूरच्या आत्याचं शेत होतं. दुपारी आत्या शेतात आली आणि मला म्हणाली, रामू, तुझा गहू काढला, आमचा पण काढायचा होता, तू सांगितलं पण नाही. आत्याला मी म्हणालो, उद्या परत येणार आहे मशीन, मी शेतातच आहे, तुम्ही कोणाला पाठवा, मी थांबेन तिथे. आत्या म्हणाली, अरे आम्हाला उद्या लग्नाला जायचं आहे, मग कोण येणार बरं? मी आत्याला म्हणालो, आत्या कोणाला तरी पाठव, मी तर आहेच. आत्या म्हणाली, बरं उद्या रुपाली येईल, ती घरीच आहे उद्या. रुपालीचं नाव ऐकून मी तर खुश झालो होतो. रुपाली ही आत्याची सून होती. सुरुवातीपासूनच माझी नजर रुपालीवर होती, पण ती मला थोडा पण भाव देत नव्हती. ती मला नेहमी काळ्या म्हणून चिडवायची. ती जेव्हा मला काळ्या म्हणायची मला फार राग येत होता. मी थोडा काळा सावळाच होतो. रुपालीचा नवरा कोणत्या तरी मोठ्या नेत्याच्या गाडीवर ड्रायव्हर होता. तो तर कधी कधी 3-4 दिवस घरी येत नव्हता. मी कधी कधी रुपालीची खूप मस्करी करायचो आणि तिला तसलं काही बोलायचो आणि एकदा तर तिला मी बिनधास्तपणे बोललो, रुपाली आम्हाला पण एखादी संधी देत जा. मी असं तिला बोललो तर ती म्हणायची, तू किती काळा आहे रे. मला काळा काळा म्हणून रुपाली माझ्यासोबत असं वागायची की ती मला म्हणायची, तुला तर हात पण नाही लावू देणार मी कधी. आमचं असं खूप दिवस चालत आलं होतं. ती उद्या शेतात येणार हे ऐकून मी खुश झालो होतो. दुसऱ्या दिवशी आत्याने रुपालीला शेतात पाठवले. मी मुद्दाम मशीनवाल्याला उशिरा यायला सांगितलं. रुपाली एकटीच होती शेतात आणि मी आता ही संधी सोडणार नव्हतो. रुपाली जवळ गेल्यावर मी परत तसं बोलायला सुरुवात केली आणि ती मला म्हणाली, हे बघ, मी तुला जास्त बोलून देईल, त्यामुळे तू शांत राहा, नाहीतर. मला तर रुपालीला परत राग आला. मी तिचा हात पकडला आणि तिला गव्हाच्या शेतात नेले. ती मला नकार देत होती, तरी पण मी रुपालीला गव्हाच्या शेतात, जेवढा पण माझा तिच्यावर राग होता तो सर्व राग आज मी काढला होता. मला वाटलं आता रुपाली माझ्यावर रागवेल आणि घरी वगैरे तर सांगणार नाही, पण घडलं ते उलट. रुपाली तर माझ्यासोबत चांगलं वागू लागली होती. ती आता कधी कधी फक्त माझ्यासाठीच शेतात येत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.